चान्सच मारून घेतला. घे म्हटले तर लगेच घेऊन घेतले. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज शनिवार आहे, तर थोडी खरेदी करणे आणि कशाबद्दल आणि का तर ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच. तर चला आता बाहेर जायचे. सकाळची सगळी कामं आवरून झाली आहे, त्यामुळे मी सकाळी फास्ट आवरून घेतलं. थोडं बाहेर दुपारी काम होतं असंच खरेदीचं. चला आता बाहेर जाऊया आणि तुम्हाला कळेलच कशा रिलेटेड आहे. तर आता आलो आहे आम्ही बाहेर दुकानामध्ये. तर इथे कंबाईन दुकाने, लेडीज वेअरसुद्धा आहे आणि किड्स वेअरसुद्धा आहे. तर म्हटलं अगोदर सानवीसाठी बघूया, पण सानवीसाठी तर काही मिळालं नाही आम्हाला जे हवं होतं ते. मग आता मी माझ्यासाठी बघते आहे की छान वाटेल का, असं डिसाईड करणं सुरू आहे. त्यांना तर विचारलं तर ते म्हणताय सगळेच छान वाटत आहे, पण सगळेच तर नाही घेऊ शकत. आता डिसाईड करणं सुरू आहे आणि सानवीचं साईडला सुरू आहे. पप्पा माझ्यासाठी घ्यायचा होता, माझ्यासाठी घ्यायचा होता आणि मम्मीला नाही घ्यायचा. तर असं सुरू आहे आणि त्यांना मी म्हणते आहे की सांगा मला कोणता छान वाटतो आहे. आणि त्यानंतर माझं झालं आणि आता झुडिओमध्ये आलो, कारण आम्हाला लोकल मार्केटमध्ये तर काही सानवीसाठी ड्रेस मिळाला नाही. म्हटलं झुडिओमध्ये बघू, छान भेटला तर ठीक, नाही तर डेली यूजचं समर कलेक्शन पण खूप छान आलेलं आहे इथं. तर किती छान छान आहे बघा, म्हणजे गरमीच्या दिवसात घालायला एकदम परफेक्ट कपडे आहेत हे. कॉटनचे सॉफ्टसुद्धा आहे आणि स्लीवलेस शॉर्ट पॅन्ट असल्यामुळे मुलांना गरमीसुद्धा होत नाही. तर खूपच छान छान आलेले यावेळी. आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा एवढे छान कलेक्शन नव्हतं आलेलं, पण यावेळी खूप सुंदर आलेलं होतं. तर आता बघू आम्ही काय काय घेतो सानूसाठी. तर आमचं तर असं आहे, खूप असले तरी आम्ही कन्फ्यूज होतो आणि नसले तरी पण असं वाटतं की नाही आहे. सानवीसुद्धा बघते काय घेऊ काय नाही. बड्डेसाठी एक छान ड्रेस बघायचा होता सानवीच्या, पण काही आता मिळालाच नाही. आता जे घ्यायचं नव्हतं ते घेतलंय. आता घरी जाणार आहे आता. तर मगाशी बाहेरून आलो आणि उन्हातून आलो होतो, त्यामुळे मग घरी खूप लाईटसुद्धा गेलेली होती, मग खूप गरम झालं. आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, बाहेरून गरमीतून आलं तर घरात अजून गरमी होते आणि लाईट गेलेली होती, त्यामुळे फॅन पण लावणं बंदच होता, लावू शकले नाही. आणि सानवी पण तिची झोपायची वेळ झाली होती, त्यामुळे तीसुद्धा परेशान करत होती. मग तिला झोपी घातलं आणि मग थोडा वेळ आराम केला. तर लगेच आत्ताच बोलतीये भरपूर वेळानंतर तुमच्यासोबत. तर शॉपिंगचं असं झालं, गेलो होतो तिच्या बड्डेसाठी तिला ड्रेस घ्यायला आणि माझ्यासाठीच ड्रेस घेतले. तर तुम्हाला दाखवते कोणते कोणते ड्रेस घेतले तर, आणि कसे आहेत कमेंट करून सांगा मला. तर हा एक आहे, आकाशी कलर आहे याचा आणि हा माझ्या चॉईसचा आहे. तर याचं झालं असं, अजिबातच घेणं नव्हते माझ्यासाठी आणि सानवीसाठी ड्रेस बघायला गेलो आणि त्या किड्स वेअरच्या शेजारीच लेडीज वेअर होतं. तर मी यांना सहज म्हटलं चला मला पण ड्रेस बघूया, म्हटलं आवडलं तर घेता येईल एखादा. तर तिथे माझ्यापेक्षा जास्त यांना ड्रेस आवडले आणि यांना असे 3 पीस ड्रेस खूप छान म्हणजे खूप आवडतात त्यांना मी घातलेले, त्यामुळे ते म्हटले छान आहे घे, छान आहे घे. मग यावेळी मी चान्सच मारून घेतला, घे म्हटले तर लगेच घेऊन घेतले. तर हा एक घेतला, आकाशी कलरचा आहे आणि हा मला आवडलेला खूप जास्त. तर त्यावर अशी ओढणी आहे, नेटची ओढणी आहे. ओढणी थोडी छोटी आहे पण चालून जाते तसं, पण ओढणी जास्त मोठी असली की मग मला अडचण होते. तर त्यावर अशी नेटची ओढणी आहे आणि पॅन्ट पण सेम त्याच कलरची आहे आणि इथे खाली बॉर्डरला डिझाईन आहे. आणि मेन म्हणजे मला थोडे प्राईस पण रिझनेबल वाटले, त्यामुळं मग मी हो म्हटले घ्यायला. नाहीतर कधी पण मी काचकूच करते, काही घ्यायचं असलं की नको म्हणत असते, पण यावेळी हा फर्स्ट टाईम आहे की मी त्यांना लगेच हो म्हणले, ते घे म्हटले तर लगेच हे करून घेतलं. तर हा पहिला आहे आणि हा पिस्ता कलर आहे. आता कॅमेऱ्यामध्ये कसा दिसेल माहीत नाही, पण रिअलमध्ये खूप छान आहे हा सुद्धा कलर, त्यांच्या आवडीचा आहे आणि हा वाला माझ्या आवडीचा आहे. तर हा पण खूप छान आहे आणि यावरची ओढणी
पॅन्ट सेमच आहे दोन्हीकडे सुद्धा. आणि यावरची ओढणी ना प्रिंटेड आहे, खूप छान दिसते. मी ट्राय सुद्धा केले होते. ओढणी खूप छान आहे. आणि हे मेन म्हणजे सानवीसाठी गेलो होतो ड्रेस घ्यायला, तर सानवीचे सुद्धा दाखवते. सानवीचं तसं आम्ही बड्डेसाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला जसा पाहिजे होता बड्डेसाठी तसा मिळालाच नाही. मग तिला डेली वेअरसाठीच आणले 2, एक फ्रॉक आणला आणि एक शर्ट पॅन्ट आणलं डेली यूजसाठी. तर हे असं टॉप आहे आणि त्यावरती अशी पॅन्ट आहे. तर खूप छान कॉम्बिनेशन आहे. हे आम्ही झुडिओतून घेतलं. तर झुडिओमध्ये खूप छान छान किड्स वेअर आलेले. आता समरचं पण सगळं आलेलं आहे व्हॅकेशनचं. तर खूप छान आहे, खूप छान कलेक्शन आलेलं होतं. तसे आवडले तर भरपूरच होते, पण 2च घेतले आम्ही. आणि एक फ्रॉक घेतला, पण तिने सध्या तो घातलेला आहे आणि ती पाठीमागे. तर आता जर समोर आली तर लगेच तिचंच बोलणं सुरू होईल. त्यासाठी मी काही तिला बोलवत नाही आता फ्रॉक दाखवण्यासाठी. फ्रॉक सुद्धा कॉटनचाच आहे, स्लीवलेस. त्यामुळे गरमीच्या दिवसात आता उन्हाळ्यात घालण्यासाठी त्याच हिशोबाने आम्ही घेतला. तर असं आहे. आणि मेन म्हणजे मी आज एवढी खुश आहे, 2 ड्रेस घेतले. कधी मी असं एक सुद्धा घ्यायचा असला ना का मी विचार करते, मी नको म्हणते यांना की कशाला उगाच. मला असं वाटतं की आपण कमवत नाही तर आपण जास्त खर्च करायला नको. तसं घेतेच. मला हे प्रत्येक गोष्टीत म्हणजे कुठल्याच गोष्टीत नाही म्हणत नाही, पण माझंच असं असतं की नको, आता जेवढं मॅनेज करता येईल तेवढं करायचं, असं असतं माझं. तर पण आज घेतले ते हो म्हटले, घे. त्यांनी खूप फोर्स केला, मग मी घेऊन घेतले. तर अजून आता सानवीचा बड्डे आहे, अजून 10-12 दिवस तरी वेळ आहे बड्डेसाठी. तर बघू म्हटलं अजून उद्या वगैरे अजून दुकानांमध्ये जाऊन, जर नाहीच आवडला तर मग ऑनलाईन वगैरे ऑर्डर करू. आणि इथे कसं पुण्यामध्ये आम्ही जिथे राहतो तिथं चंदननगरमध्ये, तर असं पार्टीवेअर किंवा ट्रेडिशनल ड्रेस खूप छान छान मिळतात, खूप छान छान. पण असं आपल्याला डेली यूज करता येईल असे कपडे म्हणजे मला जसे आवडतात मुलींचे तसे मिळत नाही. जसे की झुडिओमध्ये मिळतात किंवा मॉलमध्ये ट्रेंड्समध्ये मिळतात, तसले मिळत नाही. त्यामुळे मग काही भेटल असं वाटत नाही. तरी पण बघू उद्या परत. आणि ह्यावेळी सानवीला मला म्हणजे पहिल्या बड्डेपासून ती झाली तशी तिला 6-7 फ्रॉक आहेत, खूप मोठे मोठे. आणि ते फ्रॉक मोठे मोठे फ्रॉक काही 1-2 वेळा घातले की ते कपाटातच पडून राहतात. त्यामुळे मग मला यावेळी तिला फ्रॉक नव्हता घ्यायचा. मग म्हटलं कॅज्युअल असा ड्रेस घ्यायचा की तिला तो नंतर डेली सुद्धा यूज करता आला पाहिजे. तर बघू आता कधी मिळतो. तर बड्डेला वेळ आहे अजून 10-12 दिवस, पण मला माहीत होतं असं होईल, मिळेल का नाही. त्यासाठी मी 10-12 दिवस अगोदरच त्याच्या तयारीत आहे. तर बघू आता काय होतं तर. आणि आजचा व्हिडिओ तो इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.